जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय वीर समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या संतांना मनपूर्वक वंदन करते. उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. दशक पहिला, समास 9वा, परमार्थ स्तवन निरूपण हा समास आज आपल्याला पाहायचा आहे. 27 ओव्या ह्या समासामध्ये आपल्या समोर आहेत. सभास्तवन झालं, कविस्तवन झालं, गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, असं श्रोतास्तवन, हे सगळं करता करता आता परमार्थ स्तवन या ठिकाणी आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे? तर परम अर्थ असे दोन शब्द परमार्थ या शब्दामध्ये आपल्या समोर आहे. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे मिळवण्यास योग्य. असं मिळवण्यास योग्य असणारं अत्यंत श्रेष्ठ असं काय आहे? तर आपल्या समोर उपनिषदामध्ये मांडणी केलेली आहे की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं असं तत्व कुठलं आहे? आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे की परमात्मा नावाचं तत्व आहे तो जे जाणतो आणि त्या स्वरूपाशी ऐक्य पावतो तो काय झालेला असतो? तर मोक्ष पदाला पोचलेला असतो. परमार्थ त्याचा सिद्धीला गेलेला असतो आणि ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ह्याप्रमाणे तो जीवनमुक्ताचं आयुष्य जगत असतो. असा जो परमार्थ आहे त्याला चौथा पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये 4 गोष्टी पौरुष प्रयत्नाने आपण मिळवायच्या असतात अशी मांडणी आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. परमार्थ करणाऱ्यांनी दरिद्रीच असावं असं अजिबात नाही. तर अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीसाठी सुद्धा पौरुष प्रयत्न करून ते प्राप्त करायचे असतात. असा प्रयत्नवादी आपले सगळे संत आहेत आणि प्रयत्न करायलाच आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते. परमार्थाच्या मार्गामध्ये आपण जे जे काही करू ते ते आपल्याला पूर्णपणे प्राप्त होणार आहे आणि नित्य प्राप्ताची प्राप्ती असं ज्याला म्हणतात ते आपलं जे स्वरूप आहे त्याला इथं साधकांचा निजस्वार्थ असं म्हटलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणे. आता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 पिलरवर हे मोक्षाचं मंदिर उभं केलेलं आहे. आता अर्थ आणि काम जे आहेत ते व्यावहारिक जीवनामध्ये उपयुक्त असणाऱ्या 2 गोष्टी आहेत. मग आता व्यावहारिक जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि आपल्या कामना पूर्ण करणे ह्याच्यासाठी जे काही लागतं ते अर्थ आणि इच्छा या 2 गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सगळं करावं लागतं. पण अर्थ आणि काम जो न्याय, नीती, धर्माच्या चौकटीत राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि धार्मिक जीवनही अर्थ आणि काम मिळवता मिळवता जो जगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भगवंताला मानतो, कुळ कुळाचार मनापासून करतो, भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, असं अर्थ आणि काम मिळवता मिळवता जो करत राहतो त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होत जाते आणि नंतर त्याला शुद्ध असणाऱ्या परमात्म्याची ओढ लागते.
शुद्ध असणाऱ्या परमार्थाची ओढ लागल्यानंतर शुद्धाला शुद्धाची ओढ लागते, असा उपनिषदांचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपलं व्यावहारिक जीवन सुद्धा सदाचाराने संपन्न, शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, सज्जनांच्या संगतीत घालवण्याचा प्रयत्न इत्यादी गोष्टींनी ते काय व्यापलेलं असलं पाहिजे. दुर्जनाची संगत असणारा माणूस परमार्थापर्यंत पूर्ण पोहोचू शकत नाही, पण सज्जनांच्या संगतीमध्ये ती संगती जो जाणीवपूर्वक धरतो तो हळूहळू परमार्थामध्ये प्रवेश करतो, पुढे पुढे सरकत जातो आणि निजस्वार्थाची प्राप्ती म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती, आपलं जे स्वरूप आहे त्याला ओळखून त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. दासबोधाच्या अगदी ज्या रोजच्या म्हणायच्या ओव्या आहेत शेवटच्या समासातल्या, त्यामध्ये सुद्धा समर्थ सांगतात, मांडणी करतात की झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. हे निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबणे ह्याला परमार्थ सिद्धी असं म्हणतात. आणि ह्यासाठी सगळ्या साधना करायच्या असतात. आणि नरदेहात आलेल्या जीवाची सार्थकता, सफलता, पूर्ण भाग्य जर कशात असेल तर ते म्हणजे निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबण्यात, म्हणजे परमार्थ सिद्धीला नेण्यात आहे. आता या चारही गोष्टी ज्या आहेत त्या पौरुष प्रयत्नाने प्राप्त करायच्या असतात. हा भिक्षार्थ नाहीये, तर हा पुरुषार्थ आहे. हे या ठिकाणी महत्वाचं आपण लक्षात घ्यायचं आहे की मोक्ष किंवा पैसा सुद्धा कमवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. जो जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, ह्या पद्धतीने तो पैसा कमवणे आणि त्याचा विनियोग करणे, असं धर्माच्या, न्यायाच्या, नीतीच्या चौकटीत राहून जो अर्थप्राप्ती करतो आणि त्याचा विनियोग सुद्धा योग्य पद्धतीने करतो, म्हणजे धर्मासाठी, परोपकारासाठी जो त्या पैशाचा विनियोग करतो त्याचं अंतःकरण हळूहळू शुद्ध, स्वच्छ, विवेक वैराग्य संपन्न ह्या पद्धतीचं होत जातं. त्यानंतर काम आपल्या समोर एक मिळवण्याची गोष्ट असं म्हणून कामही ठेवलेलं आहे, पुरुषार्थ आहे. आता मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं तेही सामर्थ्य शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या भरपूर कमवावं लागतं. आरोग्य संपदा, धनसंपदा, विचार संपदा या सर्व गोष्टी प्रयत्नपूर्वक कमावण्याच्या असतात. आता हा काम जो आहे त्या अर्थाला आणि कामाला मात्र प्रारब्धाची मर्यादा आहे. प्रयत्न भरपूर केल्यानंतर जे फळ आपल्याला प्राप्त झालेलं असतं ते प्रारब्धाने मिळालेलं आहे असं म्हणतात. म्हणून त्याला प्रारब्धाची मर्यादा आहे. पण धर्म आणि मोक्ष ह्या दोन गोष्टी आहेत, त्या ठिकाणी प्रारब्धाचा संबंध नाही, तर परमार्थ प्रयत्न मनपूर्वक करत राहणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. पण आपण नेमकं उलट करतो की अर्थ आणि काम प्राप्तीसाठी भगवंताला आपण वेठीस धरतो, म्हणजे सकाम उपासना करत राहतो. आणि जे प्रयत्नाने मिळणार आहे ते मात्र आमच्या नशिबात असेल तर होईल, नशिबात असेल तर गुरु मिळतील, नशिबात असेल तर सज्जनगडला जाणं होईल, नशिबात असेल तर शिवगडला जाणं होईल. ह्या पद्धतीने त्या गोष्टी मात्र आपण प्रारब्धावर किंवा दैवावर सोपवतो. हे नेमकं उलटे प्रयत्न आपल्या ठिकाणी होतात. समर्थ आपल्याला सांगतात की बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणू, आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. की काम आणि अर्थ ह्या दोन गोष्टी प्राप्त करायच्या असतील तरी सुद्धा बुद्धीच लागते. आणि ही बुद्धी जर भगवंताला समर्पित करून त्याचा आपण विनियोग करत असू, सत्वगुणी बुद्धी असेल, शुद्ध बुद्धी असेल, पाप संकल्प नसणारी बुद्धी असेल, तर भगवंताचं स्मरण करता करता त्या बुद्धीला ह्या पद्धतीचं जर छान वळण देता आलं तर भगवंताची पत्नी असणारी लक्ष्मी ती त्याच्या चरणापाशी नक्की येते. मग प्रयत्न कशासाठी काय करायला पाहिजे, तर बुद्धिदाता नारायणू, आधी तो आपुला कीजे. की बुद्धिदाता जो नारायण आहे त्याला आधी आपलंसं करावं. त्याला आपलंसं केल्यानंतर अष्टलक्ष्मी ज्या आहेत
त्या सगळ्याच्या सगळ्या त्या साधकाच्या भोवती जो संतत्वापर्यंत सिद्धत्वापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या पूर्णपणे त्या अवतीभोवती असतात. पण संत जे आहेत ते मात्र कुठल्याही वैभवाचा अहंकार करत नाही, ताठा करत नाही किंवा त्या गोष्टींना जवळपासही फिरकू देत नाही. सगळ्या वृद्धी-सिद्धी मागे सारून ते परमार्थाच्या म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याच्या सिद्धीसाठीच फक्त प्रयत्न करत असतात. आणि म्हणून संतांचा मागोवा घेत घेत ह्या श्रीहरीपर्यंत म्हणजे निर्गुण परब्रह्मापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचलं पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, असं समर्थांनी आपल्याला मनोबोधामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मग ह्या परमार्थाचं स्तवन, कारण चौथा पुरुषार्थ ज्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे, हा मोक्ष मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे. आता कुठले बंधन तुमच्या आमच्यावर आहेत? वास्तविक कोणी आम्हाला साखळदंडाने बांधून ठेवलेलं आहे का? जोर म्हणजे मोठ्या दोरखंडाने कोणी बांधून ठेवलेलं आहे का? तर ह्या पद्धतीने कोणी बांधलेलं दिसत नाही. पण मुळात नसून असणारी जी माया आहे, अविद्या आहे, त्या अविद्येतून ज्या चुकीच्या कल्पना निर्माण झालेल्या आहेत त्या चुकीच्या कल्पनांनी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हा ग्रंथीभेद करण्यासाठी जो प्रयत्न करायचा असतो त्याला परमार्थ असं म्हणतात. आणि ग्रंथीभेद झाल्यानंतर जे काही तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं त्याला मोक्ष असं म्हणतात. मोकळे होणे. कशातून मोकळं व्हायचं आहे? तर चुकीच्या कल्पनातून, चुकीच्या संस्कारातून, चुकीच्या समजातून आपल्याला मोकळं करणं ह्याला परमार्थ असं म्हणतात. कुठल्या चुकीच्या कल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये आहेत? तर सातत्याने 3 भ्रांती, अगदी पहिल्या समासामध्ये सुद्धा समर्थांनी भ्रांतीचा उल्लेख केलेला आहे. देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व ह्या 3 भ्रामक कल्पनातून आपली सुटका करून घेणे आणि परमतत्वाशी एकरूप होणे याला मोक्ष असं म्हणतात. मोकळं होणं असं म्हणतात. आणि हा जो मोक्ष आहे त्या मोक्षाला सिद्धी पावल्यानंतर परमार्थ सिद्ध झाला असं बोललं जातं. म्हणून परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. तर सर्वात श्रेष्ठ मिळवण्याची गोष्ट कुठली आहे? तर ती म्हणजे मोक्ष आणि जीवनमुक्तीचा अनुभव. मरणानंतरची मुक्ती अपेक्षित नाही, तर साधकांनी नेहमी जीवनमुक्तीचा अभ्यास केला पाहिजे. या जीवनमुक्तीचा अभ्यास जो करायचा आहे त्याचं वर्णन ह्या ठिकाणी समर्थांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. समर्थामध्ये समर्थ योग हा म्हणजे सर्वात मोठा असा जो भाग्याचा क्षण, भाग्याचा योग, ज्याला मोठा लाभ असं म्हणता येईल, तो लाभ म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य नरदेहात असताना सिद्ध होणे. तेच ब्रह्म मी आहे असा अनुभव, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येणे, याला महत्भाग्य असं पारमार्थिक दृष्ट्या म्हटलं जातं. आणि तोच आपला सगळ्यांचा निजस्वार्थ आहे. म्हणजे नरदेहात आलेल्या जीवात्म्याचं आद्य कर्तव्य जर कुठलं असेल तर त्यांनी हा परमार्थ सिद्धीला न्यायचा आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जाता जाता करायच्या आहेत. आमची जी शरीर यात्रा आहे ती शरीर यात्रा आमची जी चाललेली आहे ती मोक्ष प्राप्तीसाठी चाललेली आहे. आणि बाकीच्या गोष्टी जाता जाता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण आपल्या ठिकाणी मात्र नेमकं उलट झालेलं आहे. बाकीच्या गोष्टींना जास्ती प्राधान्य आणि मोक्षाला मात्र अनेकांपर्यंत हा शब्दही पोचलेला नसतो. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काय, खरंच आमचं ऐक्य आहे का, ह्या पद्धतीच्या कुठल्याच गोष्टीचा ज्यांना ज्ञान नसतं, शाब्दिक ज्ञान सुद्धा नसतं, तर अपरोक्ष ज्ञान त्यांच्या ठिकाणी दूरच राहतं. समर्थ म्हणतात हा परमार्थ जो आहे तो आपल्याला फार अवघड वाटतो. कारण विवेक वैराग्याचं बळ असल्याशिवाय परमार्थ सिद्धीला नेता येत नाही. आणि अनेक कथा आपण ऐकलेल्या असतात, अनेकांचे चरित्र पाहिलेले असतात, अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात की घरदार सोडून हिमालयात जाऊन खूप वर्ष
या परमार्थ सिद्धीसाठी तपश्चर्या करावी लागते असं एक डोक्यात असल्यामुळे हे आपल्याला जमणार नाही, हे याच्यापासून आपण दूरच राहिलेलं बरं, म्हणून अनेक जण त्याच्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतात. पण समर्थ या ठिकाणी म्हणतात अत्यंत सोपा आहे, सुगम आहे, सहज साधण्यासारखा आहे. पण केव्हा तो सहज साधता येईल? तर ज्याला संत संगतीचं भाग्य लाभलेलं आहे त्याच्यासाठी तो अत्यंत सहज आहे. आणि ज्याला संगतीचं भाग्य लाभलेलं नाही, सद्गुरूंचा लाभ झालेला नाही, मुमुक्षत्व ज्याच्या चित्तामध्ये उदय पावलेलं नाही, त्याच्यासाठी मात्र हा परमार्थ योग अत्यंत कठीण आहे. मग कोणासाठी सोपा आणि कोणासाठी कठीण? तर साधन चतुष्टय संपन्न जो आहे, म्हणजे विवेक, वैराग्य, क्षमादी षटक आणि मुमुक्षत्व ह्याचा ज्याला लाभ झालेला आहे, मनुष्यत्व, त्यानंतर मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय, या 3 गोष्टीचा ज्याला लाभ झालेला आहे, याचा सत्वगुण सतत वर आहे, त्याच्यासाठी परमार्थ अगदी सोपा आहे. पण ज्याला सत्संगतीचं महत्व पटलेलं नाही, जो कधी सत्संगतीत जाण्याचा प्रयत्न करत नाही, त्याच्यासाठी मात्र हा परमार्थ अत्यंत अवघड आहे. अनेक साधक आपल्याला पूर्ण सुख, शांती, समृद्धी या गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून साधना भरपूर करण्याचा प्रयत्न करतात. आता त्या साधना ज्या आहेत त्या कितीतरी प्रकारच्या आहेत. व्रत, वैकल्ये, त्यानंतर कर्म, त्यासाठी यज्ञ कर्म करत राहणे, अशा कितीतरी प्रकारच्या साधना आपल्या समोर असतात. पण समर्थ या ठिकाणी म्हणतात की खरं साधन जे आहे ते फलद्रूप व्हायचं असेल तर त्यासाठी संत संगतीच पाहिजे. जयास वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगावीण देवाधिदेवा पाविजेत नाही. मग आता सत्संगतीचं महत्व कशासाठी आहे? तर संतांनी शास्त्राचा अभ्यास केलेला असतो. तो अभ्यास नुसताच पांडित्यपूर्ण केलेला नसून आचरणासहित केलेला असतो. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, असा तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे की वेद जे काही सांगू पाहतात त्याचा अर्थ, लक्षार्थ या संतांच्या लक्षात आलेला असतो. आणि म्हणून संतच आपल्याला जी साधना पद्धती सांगतात ती परमार्थासाठी आपल्यासाठी कशी असते, तर शॉर्टकट, म्हणजे अगदी जवळचा मार्ग. सुजन सुबोधा वाचुनी वाया, बाप सारा साधनांचा, असं मंदाताईंचं एक गीत आहे की तुम्ही कितीतरी कष्ट घेऊन व्रत, वैकल्य, अनेक साधने करत राहाल, पण जोपर्यंत संत संगतीतल्या विचारांचा बोध अंतःकरणाला होत नाही तोपर्यंत हा परमार्थ जो आहे तो कसा आहे, तो उधार असल्यासारखा आहे. म्हणजे बाकीचे सगळ्या साधनांची फळं जी आहेत ती उधारीसारखी आहेत असं समर्थ म्हणतात. आता ज्यांच्याकडनं पैसे यायचे राहिलेले आहेत ते वहीमध्ये नोंद करून ठेवणं हे व्यापाऱ्यांचं काम असतं आणि त्याला उधाराची एक वही वेगळी ठेवतात. पण ती वही कितीदाही आपण चाळलीन काही केलं तरी उधारी परत वापस करणारे साधक फार कमी असतात. तसं बाकीच्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण परमार्थ सिद्धीला नेणं फार कठीण आहे. मग रोकडा ब्रह्म साक्षात्कार कशामुळे होऊ शकतो? तर वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये, की जीव आणि ब्रह्म एकच आहे. हे वेदांताचं जे शिकवण आहे, वेदांतांनी जे महावाक्य आपल्या समोर लिहून ठेवलेले आहेत, महावाक्याच्या बाबतीमध्ये मंदाताईंचं अजून एक गीत आहे आणि त्या छान पद्धतीने सांगतात की श्रुती माऊली जीवा बदली मंगल अमृतवाणी. आपल्या जीवाचं मांगल्य, पावित्र्य समजून सांगणारी ही श्रुती माऊली आहे. ती 4 महावाक्याच्या द्वारे तुमच्या आमच्याशी बोलत असते आणि त्या 4 महावाक्याचा संत संगतीमध्ये जर आपण अभ्यास केला आणि प्रक्रिया म्हणून त्या छान पद्धतीने त्या वैचारिक प्रक्रिया जर आपल्याला वापरता आल्या तर ह्याच ठिकाणी ह्याची देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याप्रमाणे आपल्याला हा परमार्थ जो आहे तो ह्याच देहात सिद्ध करता येतो. 4 महावाक्य आपल्या समोर ठेवलेले आहेत.
ऋग्वेदामध्ये, ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ आहे ज्ञानच ब्रह्मरूप आहे. आपल्या बुद्धीला ज्याच्यामुळे ज्ञान होतं असं जे आहे तत्व ज्ञानघन तेच ब्रह्मरूप आहे. नंतर यजुर्वेदामध्ये बृहदारण्यकमध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याला अनुभव वाक्य असं म्हणतात. सामवेदामध्ये छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी, ते तू आहेस, हे महावाक्य याला उपदेश महावाक्य असं म्हणतात. ज्ञानच ब्रह्मरूप आहे याला अभ्यास महावाक्य असं म्हणतात, प्रज्ञानम ब्रह्म. आणि अथर्व वेदामध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्मरूप आहे, त्याला आदेश महावाक्य असं म्हणतात. तर या महावाक्याचं संत संगतीमध्ये वाच्यार्थ लक्षार्थासहित जो चिंतन करतो, पहिल्यांदा श्रवण करतो, त्या श्रवणाप्रमाणेच मनन करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याला मी आत्मा कधी होईल असा ध्यास लागतो, त्याच्या पुढे ते आत्मतत्व नक्की प्रगट होतं, असं संतांचं आपल्याला सांगणं आहे. आता हा जो आत्मा आहे ज्याच्याशी आपल्याला या महावाक्याच्या माध्यमातून पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे, असं जे ब्रह्म, असा जो आत्मा आहे तो कसा आहे याचं वर्णन समर्थ 4थ्या ओवीमध्ये आपल्या समोर करतात. आता आत्मा आणि ब्रह्म दोन्ही शब्द आपल्या समोर आलेले आहेत. ब्रह्म म्हणजे बृहधातूपासून तयार झालेला ब्रह्म हा शब्द अत्यंत व्यापक असणार असं जे तत्व आहे, जे सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे, अथपासून इतिपर्यंत त्याच्याशिवाय दुसरं काहीही या सृष्टीमध्ये नाही, असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे, असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि हेच ब्रह्म ज्या वेळेला एका देहापुरतं जणू काही मर्यादित झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेला त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. पण आत्मा आणि ब्रह्म ह्यामध्ये मात्र अजिबात भेद नाही. पूर्ण गुळाची भेली गोडच आहे, त्या गुळाच्या भेलीतला एक कण काढून आपण बाजूला केला तर त्याची गोडी काही कमी होते का? त्या कणामध्ये सुद्धा तीच गोडी आहे आणि त्या भेलीमध्ये सुद्धा तीच गोडी आहे. मग आता ते प्रमाण कमी जास्ती जरी दिसलं तरी दोन्हीतली गोडी मात्र एकच आहे. तसं आत्मा आणि ब्रह्म दोन्हीही सच्चित आनंद घन आहे, त्यांचं कायमचं ऐक्य आहे. फक्त उपाधीमुळे त्याच ब्रह्माला जीव आणि शिव असे 2 प्रकारचे नाव ठेवले गेलेले आहेत. आता हे ब्रह्म जे आहे ते कसं आहे, तर सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे. आहे तरी चहूकडे सर्वत्र ते व्याप्त असणार आहे. पण तरी सुद्धा ते तुम्हाला आम्हाला दिसत का नाही, तर ते चर्मचक्षुला दिसणार नाही, कारण ते निरवयव आहे. एकही इंद्रिय त्याच्या ठिकाणी नाही, ते निरवयव आहे आणि म्हणून चर्मचक्षुला ते दिसत नाही. पण जे जीवनमुक्त झालेले आहेत, जे सिद्ध आहेत, जे ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांना मात्र ते संपूर्ण सर्व ठिकाणी दिसत असतं आणि तुमच्या आमच्यासाठी मात्र ते परमगुह्य गुह्यातीत आहे. आता आपल्यासाठी ते गुह्य आहे असं का म्हटलं, तर समोर असून जे आपल्याला दिसत नाही त्याला परमगुह्य असं म्हणतात. आणि संतांना मात्र जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असा त्यांचा निश्चय असतो. आता हे जे ब्रह्म आहे ते सर्वव्यापी असून सुद्धा सर्व सृष्टीतल्या चर अचर सर्व पदार्थांमध्ये ते भरलेलं असून सुद्धा ते मात्र या संपूर्ण सृष्टीपासून कायमच अलिप्त असतं. आणि असं ब्रह्म मी असल्यामुळे मी सुद्धा माझ्या देहामध्ये आणि देहादी प्रपंचामध्ये सगळं कार्य करत असताना सुद्धा ते ब्रह्म मी आहे हे लक्षात ठेवून आपली अलिप्तता सांभाळणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाते. आता इथं म्हटलेलं आहे की हे जे ब्रह्म आहे सर्वत्र आहे आणि तरीही अलिप्त आहे, ते चर्मचक्षुला दिसत नाही किंवा त्याचा मार्ग सुद्धा दाखवता येत नाही. आकाशातून पक्षी ज्या वेळेला उडतात त्यावेळेला त्या पक्ष्यांचा मार्ग आखून दाखवता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे
बंधनाकडून मोक्षाकडे नेणारा हा जो मार्ग आहे तो अत्यंत गुप्त आहे. कारण त्या ठिकाणी पायाने चालत जाणं नाही, तर त्या ठिकाणी विचारांनी तिथपर्यंत पोहोचायचं असतं. आणि म्हणून हा मार्ग सुद्धा कसा आहे तर अत्यंत गुप्त आहे. केवळ अज्ञानामुळे तुम्हाला आम्हाला आपल्या स्वरूपाची ओळख होत नाही. आता हे जे अज्ञान आहे ते घालवण्यासाठी ब्रह्मज्ञानाचाच काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून कल्पनेनीच आपण बांधले गेलेले आहोत. ती कल्पना प्रत्यक्ष हातात घेऊन जशी दाखवता येत नाही, तसं ही कल्पना काढण्यासाठी आपण काय पद्धतीने संवादी कल्पना करणार आहोत ते सुद्धा दाखवता येत नाही किंवा त्याचा मार्ग तो दाखवता येत नाही. तर चिंतन करता करता कधीतरी एकदम त्या बंधनातून आपली सुटका होऊन जाते. आत्मारामामध्ये समर्थ त्यासाठी एक दृष्टांत देतात, की कड्यांचा खेळ असतो. एकमेकात गुंतवलेल्या त्या कड्या असतात आणि गुंतलेल्या असताना त्यांना सुट्या करायच्या असतील तर त्यांच्याशी खेळता खेळताच त्या सुट्या होतात. तसं ह्या शास्त्रशुद्ध विचारांशी सतत अनुसंधानात राहता राहताच आपल्याला ते कधीतरी क्लिक होऊन जातं. म्हणून त्याचा मार्ग जो आहे तो दाखवता येत नाही. पण इथं जे सगळ्या साधना तुम्हाला आम्हाला ज्या आता करायच्या आहेत, मग नाम साधना असेल, ध्यान साधना असेल, तत्वज्ञानाचा अभ्यास असेल, या सगळ्या साधनांनी आपल्याला ब्रह्म दिसणार आहे का? तर ब्रह्म आधीपासूनच अखंड असणारं तत्व आहे. मग अज्ञान नाहीसं झालं की त्याची प्राप्ती आहे. म्हणून त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. आता सद्यस्थितीमध्ये सुद्धा आपण सगळेजण ब्रह्मरूपच आहोत. परंतु अज्ञानाच्या आवरणाखाली ते ब्रह्म ज्ञान झाकलं गेलेलं आहे आणि म्हणून अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी या सर्व साधना आहेत. साधनेनी ब्रह्मज्ञान होत नाही, पण साधनेशिवाय अज्ञान अंधकार बाजूला होत नाही. हे लक्षात घेऊनच या साधना ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला कराव्या लागतात. आता हे जे ब्रह्म आहे ते कसं आहे तर सारांचेही निजसार अखंड अक्षयी अपार नेऊन सकती तस्कर काही केल्या. की सारांचंही सार आहे. आता दुधाचं सार काय आहे असा प्रश्न आपल्या समोर कोणी विचारला तर लोणी हे त्याचं सार आहे असं आपण म्हणतो. की त्या दुधावर छान तापवायचं, साय साठवायची, ती साय पिवळी न होऊ देता, कडवटपणा त्याला येऊ न देता ती साठवत राहायची, मग घुसळायची. ती घुसळल्यानंतर जे लोणी येतं त्या लोण्याला त्या दुधाचं सार असं म्हणतात. तसं या संपूर्ण जगताचं सार काय आहे तर ब्रह्म हे या जगताचं सार आहे. आता ब्रह्म इज इक्वल टू आनंद. म्हणून जीवन जगण्याचं सार जर काय असेल तर अखंड आनंदाने जगता येणं हे या सगळ्या साधनांचं सार आहे. जो ब्रह्मरूप झाला तो आनंद घनच असतो आणि म्हणून त्याच्या दृष्टीतून, त्याच्या कृपेतून, त्याच्या स्पर्शातून, त्याच्या वाणीतून तुम्हाला आम्हाला आनंदच आनंद आपल्यापर्यंत पोहोचतोय. आता ह्या पद्धतीने त्याचा अनुभव जो आहे तो संतांच्या जवळ गेल्यानंतर येतो. निर्गुणातला आनंद संतांच्या माध्यमातून प्रेम रूपाने आपल्यापर्यंत पोहोचतो. असं त्याचं एक छान वर्णन परमपूज्य मंदाताई करतात. आता साराहून सार असणार असं जे ब्रह्म आहे ते खंडरहित आहे. म्हणजे त्याचे भाग करता येत नाही. अखंडैक एक रस असं त्याचं वर्णन आहे. नंतर अंतपार नसणारे म्हणजे आदी आणि अंत या दोन्हीही गोष्टीमध्ये ते मर्यादित होऊ शकत नाही. आदी आणि अंत म्हणजे ज्याची आधी म्हणून आपण कल्पना करू त्याच्याही आधीपासून ते तत्व आहे आणि संपूर्ण सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा ते तत्व जसंच्या तसं कायमचं आहे. आणि म्हणून असं जे ब्रह्म आहे ते अंतपार नसणारं आहे, न झिजणारं आहे. आता झीज कशाला असते? सोन्याचे दागिने अंगावर घातल्यावर सुद्धा त्याची झीज होते.
मूर्ती रूपाने आपण जे देवळामध्ये वगैरे मूर्ती उभ्या करतो त्यांची सुद्धा झीज होते, धातूची झीज होते. याप्रमाणे जे जे सावयव आहे त्याची त्याची झीज होऊ शकते. पण ब्रह्म जे आहे ते निरवयव असल्यामुळे त्याची झीज होत नाही. आणि असं ते ब्रह्म नावाचं खूप अपरंपार असणारं, ज्याला धन आपण म्हणूया, ज्याला समर्थांनी आपल्या समोर मनाच्या श्लोकामध्ये जुने ठेवणे असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, असं ते जे ब्रह्म आहे ते खूप मोठा ठेवा आहे. आणि तो जो ठेवा आहे तो कोणीही कधीही आपल्यापासून दूर नेऊ शकत नाही. असं ते ब्रह्म आहे, असं समर्थ आपल्याला या ठिकाणी समजून सांगतात की ईश कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा झाल्याशिवाय ह्या परब्रह्माचा अनुभव जो आहे तो तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या चार कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. परमेश्वरांनी पहिली कृपा तर आपल्यावर करूनच ठेवलेली आहे आणि ती म्हणजे नरदेह प्राप्त झालेला आहे. आता नरदेह प्राप्त झालेल्या जीवानी पुढच्या 3 कृपा संपादन करण्याचा प्रयत्न मनापासून करणे ह्याला साधना असे म्हणतात. आता ह्याला चोर जसं नेऊ शकत नाही तसं ह्या परब्रह्म नावाच्या गुप्त ठेव्याला राजभय सुद्धा नाही, अग्नीचं भय नाही, स्वापदांचं म्हणजे प्राण्यांचं भय सुद्धा नाही. ते कोणी खाऊ शकत नाही, ते कधी जळू शकत नाही आणि ते कधी चोरून नेऊ शकत नाही किंवा त्या ठेव्यावर राजा सुद्धा कर बसवू शकत नाही. असं ते ब्रह्म आहे. परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना जेथीचा तेथे. अत्यंत व्यापक असल्यामुळे ते नाही अशी जागाच नसल्यामुळे भरला घनदाट हरी दिसे. नभी वावरे जो अनुरेणुकाही, रिता ठावया राघवे वीण नाही. ह्या पद्धतीने ते परब्रह्म घनदाट असल्यामुळे, त्याच्याशिवाय जगात दुसरं काही द्वैतच नसल्यामुळे ते इकडून तिकडं हलवण्याचा सुद्धा प्रश्नच येत नाही. आणि अमुक ठिकाणी ते आहे, तमुक ठिकाणी ते नाही असंही आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व कधीही अनुपलब्धीचा विषय होत नाही. जसं आपण पाहतो की आग्र्यामध्ये ताजमहाल आहे, पण तो ताजमहाल इतरत्र कुठं उपलब्ध नाही, म्हणजे तो अनुपलब्धीचा विषय आहे. तसं परब्रह्म मात्र अजिबात नाही. ते सर्वत्र सदा सम, अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र सदा व्यापून दशांगुळे उरलेलं असं जे तत्व आहे ते परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि म्हणून काल ही कल्पना जगतासाठी लागू आहे. एखादी गोष्ट काल होती, आज नाही, उद्या कदाचित असेल असं आपण म्हणू शकतो. पण परब्रह्म जे आहे त्याच्या ठिकाणी काल, उद्या, आज ह्या कल्पनाच लागू पडत नाही. तर ते अखंड असणार, असं सदैव असणार, जगत निरपेक्ष आणि काल निरपेक्ष असणार ते तत्व आहे. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे, अथवा नभे आदि कौने बहुता काळे. ते असं जे ब्रह्म आहे ते जीवाचं स्वरूप आहे, ते निर्विकारी आहे. तेवढं मोठं आपलं छान स्वरूप आहे पहा, की जिथं कुठलाच बदल नाही. आणि शरीरात होणाऱ्या बदलामुळे, अंतःकरणात होणाऱ्या बदलामुळे, परिस्थितीमध्ये होत असलेल्या बदलामुळे तुम्ही आम्ही मात्र सदैव दुःख भोगत राहतो. आता मूळचे आपण कसे आहोत आणि शरीर या उपाधीला आपलं समजल्यामुळे, म्हणजे देहबुद्धीतून आपण किती दुःख भोगतो आहोत हे या संतांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला कळतं. आता ह्या परब्रह्माच्या सत्तेवर अनंत ब्रह्मांड रचना तयार झालेल्या आहेत. वरचे 7 लोक, खालचे 7 लोक, असे कितीतरी अनुभवाचे प्रांत या परब्रह्माच्या सत्तेवर अनेकांना अनुभवाला येतात. स्वर्ग, नरक, पाताळ हे सुद्धा ह्याच अधिष्ठानावर सगळ्या कल्पना केलेल्या आहेत. पण इतके ब्रह्मांड निर्माण झाले तरी सुद्धा
त्या परब्रह्मामध्ये यत्किंचितही भर म्हणून पडत नाही, किंवा या ब्रह्मांडाचा प्रलय झाला तरी त्यातलं काही कमी होत नाही. म्हणून ओम पूर्णमद पूर्णमिदम असं त्या परब्रह्माचं वर्णन शांती मंत्रामध्ये सुद्धा केलेलं आहे. अथवा ते घसवटेना अथवा अदृश्य होईना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने बीण, की सोन्याप्रमाणे ते झिजत नाही, त्यानंतर अदृश्य ते कधी होत नाही. सूर्य उदय आणि अस्त त्याला दोन्ही आहेत, पण परब्रह्माला असे उदय अस्त नाही. उलट सूर्याचा उदय आणि अस्त हे दोन्हीही त्या परब्रह्माच्या सत्तेवरच होतात. चंद्राचा उदय असत त्या परब्रह्माच्या सत्तेवरच होतो. सगळे ग्रह नक्षत्र तारे त्याच्या सत्तेवरच भासमान होत आहेत. परंतु असं असणारं जे ब्रह्म आहे ते श्री गुरूंनी सांगितलेल्या वाच्यार्थ लक्षार्थाचं चिंतन केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला सापडत नाही. गुरु अंजने वीण सहसा कळेना, असं जसं मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात तसंच इथं त्यांनी परत म्हटलेलं आहे की ते कुठं आहे. त्या ब्रह्माचा शोध अंतःकरणामध्येच घ्यावा लागतो. आधी स्वतःच्या अंतःकरणातलं व्यापून असणारं आत्मतत्वाचा शोध लागल्याशिवाय सगळ्या जगतामध्ये तेच परब्रह्म व्यापून आहे ही उडी आपल्याला घेता येत नाही. म्हणून साधकाला परमार्थ सिद्धीसाठी पहिल्यांदी व्यतिरेकाचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर अन्वयाचा दृष्टिकोन म्हणजे ज्ञानरूप दृष्टिकोन त्याचा आपोआपच तयार होतो. व्यतिरेकाचा अभ्यास म्हणजे ते या दृश्य जगतासारखं नाही. आता दृश्य जगतात जेवढ्या गोष्टी आपल्याला दिसतील त्याच्यासारखं ते नाही असं विचार करत करत सर्व गोष्टींना नामरूपांना बाजूला सारत सारत जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याच हृदयात व्यापून असणाऱ्या त्या आत्मतत्वाचा शोध जो आहे तो तुम्हाला आम्हाला लागतो. आणि असा शोध अनेक योग्यांनी घेतलेला आहे. मग ध्यानाच्या माध्यमातून, नामाच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या सतत चिंतनाच्या अभ्यासातून हा अभ्यास करत करत अनेक जण स्वतः काय झालेले आहेत तर त्यांनी आपलं स्वरूप ओळखून काढलेलं आहे, म्हणजे निजस्वार्थ साधलेला आहे. जो अत्यंत गुह्य वाटतो तोच अनुभव ह्या अंतर्मुख झालेल्या सर्व साधू संत योगी यांनी समर्थपणे ते आत्मतत्व जाणलेलं आहे. जे ते शोधून पाहण्याचा शांतपणे गंभीरपणे, आता इथं गंभीर शब्दाचा अर्थ गंभीर चेहऱ्याने नाही तर सखोल चिंतन करून सातत्याने तिथं राहतात. समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे की अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, की किती वह्या भरल्या, किती शिबिर केले, किती जणांचं किती ऐकलं, या सर्व गोष्टीपेक्षा सुद्धा किती वेळ मी निर्गुण परब्रह्माच्या अनुसंधानात राहते हे जास्त त्या परब्रह्माचा योग साधून येण्यासाठी उपयोगाचं आहे. आणि अनेक जणांनी असा अलभ्य असणारा लाभ जो आहे तो करून घेतलेला आहे. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्यूची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे, की हा परमार्थ ज्याच्या ठिकाणी सिद्ध होतो त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर एक त्याचं फळ आहे की जन्म मृत्यूतून तो प्राणी सुटतो. आता जन्म मृत्यूतून सुटतो म्हणजे जन्म मृत्यू कोणाला आहे हा विचार सहजच हा अभ्यास करता करता होऊन जातो. जन्म मृत्यू हे देहाच्या मागे लागलेले आहे आणि जीवात्मा मूळचाच परब्रह्म रूप असल्यामुळे तो अज अजर आणि अमर आहे. हे ज्या वेळेला नाम ध्यान साधना करता करता आतमध्ये पटत जातं त्यावेळेला जन्म मृत्यू ही चुकतात आणि परब्रह्माचा लाभ सुद्धा तुम्हाला आम्हाला होऊन जातो. संकोचोनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे, याप्रमाणे हा मोठा लाभ जो आहे तो या ठिकाणी होतो. आणि 4 मुक्तीपैकी सायोज्य मुक्ती म्हणजे त्या तत्वाशी पूर्णपणे ऐक्य असल्याचा अनुभव, अहम ब्रह्मास्मीचा आलेला अनुभव, याला या ठिकाणी सायोज्यतेची मुक्ती असं म्हटलेली आहे. आणि जो देहात असतानाच निर्वासन होऊन
जगताशी अनासक्त होऊन जो परमात्म्याशी भगवंताशी एकरूप होता होता तेच मी आहे इथपर्यंत ज्याला वैचारिक दृष्ट्या पूर्ण समज ज्याच्या चित्ताची वाढत जाते तो जो आहे तो जीवन मुक्तीचा अनुभव नंतर त्याचं प्रारब्ध असेपर्यंत तो घेत राहतो. इतकी ही मुक्ती सन्निधची आहे. पण त्याच्यासाठी सन्निधची असावा विचार आणि तो विचार सुद्धा मन मानेल तसा न करता कसा करायचा आहे तर शास्त्रशुद्ध विचार करायचा आहे. माया विवेके मावळे सारा सार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. की संतांच्या संगतीत आल्यानंतर माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जग म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीव आणि ब्रह्म जर एकरूपच आहेत, एकच आहेत, तर मग त्यांची ताटातूट का बरं झालेली आहे? आता झालेली आहे तर ते परत जुळवून येण्यासाठी काय करावं लागेल? या सर्व गोष्टीचं वर्म जे आहे ते संतांच्या संगतीत कळतं आणि संतांच्या संगतीत सार आणि असार काय आहे ते कळायला लागल्यानंतर हळूहळू आपली विचारसरणी जी आहे ती दुरुस्त होऊन जाते आणि परब्रह्म बाहेर कुठे नसून आपल्या आतमध्येच आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे. अंतर्निष्ठ तितुके तरले अंतरभ्रष्ट तितुके बुडाले असं समर्थ आपल्याला सांगतात. संतांच्या सहवासामध्ये विवेक आणि वैराग्याचे जे काय धडे आहेत ते तुम्हाला मला लाभत जातात. म्हणून संत संगती परमार्थ पूर्ण होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सगुणाचे न्याधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. सार काय आणि असार काय हे जे कळून घ्यायचं असेल तर संत संगतच पाहिजे. ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. मोक्षानुभव घेतल्यानंतर त्या साधकाचं अंतःकरणामध्ये कशा प्रकारचे विचार असतात त्याचं वर्णन आता इथं समर्थांनी केलेलं आहे की व्यापक ब्रह्माचा अनुभव आल्यानंतर पांचभौतिक सृष्टी जी आहे ती फुलकटाप्रमाणे आहे ह्या पद्धतीचा निश्चय होतो. म्हणजे जगताविषयीची देहाविषयीची आसक्ती जी आहे ती त्या ठिकाणी गळून पडते. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापनिका शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. की प्रपंच हा 5 महाभूतांच्या रजोगुणापासून तमोगुणापासून आणि सत्वांशापासूनच तुमचं आमचं काय बनलेलं आहे. आता इथं प्रपंच कशाला म्हणतात ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. प्रपंच म्हणजे पाचा पाचांचा गोंधळ, पाचा पाचांचं एकत्रीकरण जे पंचीकरण होऊन निर्माण झालेलं आहे त्याला प्रपंच असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंच, त्यानंतर 5 प्राण या सगळ्यांना मिळून प्रपंच असं म्हणतात. आणि हा प्रपंच जो आहे तो लटका होऊन जातो. म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला जो हा देह आहे त्याच्यावरची पण आसक्ती गळून जाते. तो माईक आहे, विकारी आहे हे लक्षात येतं आणि आतला परमात्मा मात्र कसा आहे तर शुद्ध आहे, निर्विकार आहे, अपरिवर्तनीय आहे आणि सुखरूप आहे. आणि म्हणून त्या सुखरूप तत्वाची ओळख झाल्यानंतर या दृश्य जगतामध्ये छोट्या छोट्या सुखांसाठी भरकटत राहणं जे आहे ते थांबून जातं. ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली. की ब्रह्मस्थिती बाणता अंतरी म्हणजे सुरुवातीला श्री गुरूंकडनं उपदेश तत्वमसी महावाक्याचा करून घ्यायचा. त्यानंतर वाच्यार्थ लक्षार्थ सगळं लक्षात घेता घेता तर तत्वमसी महावाक्याचं रूपांतर सोहम साधनेमध्ये करून तो आत्मा मी आहे, तो आत्मा तू आहे असं श्री गुरु सांगतात आणि तो आत्मा मी आहे अशी साधना शिष्याला करावी लागते. मग अशी साधना करता करता खरोखरी रोजच जर आपली आत्मवारी होत असेल तर दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर दृश्याची जुनी जर्जरी म्हणजे देह तादात्म्य तेच मी आहे असं जी देहबुद्धी निर्माण झालेली होती ती आता काय होऊन जाती तर बाजूला होत जाते आणि आत्मा मी आहे
निर्गुण ब्रह्म मी आहे, असं सातत्याने संवादी कल्पना जी आहे ती अंतःकरणामध्ये जोर धरायला लागते. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ, आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे. असा हा परमार्थ आहे जो तुम्हाला आम्हाला मोक्ष सुखाचा, सुखरूपतेचा आनंद प्राप्त करून देतो. आनंदासाठी अत्यंत स्वावलंबी होतो. ज्याचा परमार्थ सिद्धीला गेलेला आहे तो आनंदासाठी पूर्णपणे स्वावलंबी होतो. दुसऱ्या कोणावर तरी त्याला आता अवलंबून राहावं लागत नाही. आपल्याला ही कल्पनाच नसते. नाही तर आपला आनंद जो आहे तो व्यक्ती सापेक्ष, पदार्थ सापेक्ष, वस्तू सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष असा आहे. पण ज्याला परमार्थ सिद्धीला गेलेला आहे त्या तालावर जीवन जगणे असो नसो की कोणी, या पद्धतीने तो पूर्ण स्वावलंबी होऊन जातो. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकास विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी. की देवता म्हणून जेवढ्या काही आता सामान्य जीवापेक्षा देवता रूपाने असणारे जे जीव आहेत ते जास्ती श्रेष्ठ आहेत. आता त्या सगळ्यांना सुद्धा ह्या परब्रह्माची अत्यंत ओढ लागलेली असते. तर या देवतांना जे जे साम्राज्य प्राप्त झालेलं आहे लौकिक जीवनातलं त्याच्याही पेक्षा जास्ती सुख जे आहे ते परमार्थ सिद्धीला आहे. आता ब्रह्मदेवाला सुद्धा मोक्षाशिवाय खरी विश्रांती मिळत नाही आणि योगी लोक सुद्धा ह्याच विश्रांतीसाठी शांतीची शांती ह्या पद्धतीने जसं श्री गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात तसंच या ठिकाणी आपल्या समोर विश्रांतीची विश्रांती म्हणजे परब्रह्माशी ऐक्य पावणे असं आहे. म्हणजे ज्यांना तो परमार्थ सिद्ध होतो ते ब्रह्मानंदे सदा डुल्लतू ह्या पद्धतीने त्यांचं काय चाललेलं आहे तर पूर्ण जीवन ह्या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे. आता परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधू महानुभवा सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुणी. की सिद्ध साधू महानुभव, आता इथं महानुभव पंथ नाही सांगितलेला तर महान असणाऱ्या परब्रह्माचा अनुभव घेतलेले महानुभव असा या ठिकाणी उल्लेख आहे. आणि ह्या सगळ्यांना पराशांतीचा, मोक्ष सुखाचा पूर्णपणे लाभ होतो. अज्ञानी जीव जे आहेत ते सद्यस्थितीत जरी अज्ञानी असले तरी सत्वगुणाची जर वृद्धी स्वतःच्या स्वभावामध्ये होत गेली तर त्या सत्वगुणामुळेच हळूहळू मुमुक्षूचा साधक होतो, साधकाचा सिद्ध होतो. हे समर्थांनी बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध या समासांमध्ये आपल्या समोर व्यवस्थित वर्णन केलेले आहे. पण त्यासाठी स्वभावामध्ये सत्वगुणाचं आधिक्य असावं लागतं. तर हळूहळू अज्ञानी असून सुद्धा त्या परब्रह्मापर्यंत नरदेहात आलेला जीवात्मा नक्कीच पोहोचू शकतो. सेखी सात्विक जड जीवा, आता इथे जड शब्दाचा अर्थ अचेतन असा न घेता या ठिकाणी काय घेतलेलं आहे तर जे जड मूढ अज्ञानी होऊन पडलेले आहेत, अज्ञानातच रममाण झालेले आहेत, अशांना सुद्धा सत्संगतीमुळे, सत्वगुणामुळे हा परमार्थ नक्की सिद्धीला नेता येतो. त्यामुळे मला जमणारच नाही असं जर वाटत असेल तर ते चित्तातून काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिक आसी. की मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे तर परब्रह्म सिद्धीमध्येच त्याचं सार्थक आहे आणि संसार करून जाण्याचं सामर्थ्यही त्याला या जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीमुळेच प्राप्त होतं. आता संसार तरुण जायचं म्हणजे नेमकं काय आहे? खूप मोठा प्रश्न आहे आपल्याला. की म्हणतात सगळेजण की संसारातून तरुण जायचं आहे, पण तरुण जायचं म्हणजे काय? कसेही प्रसंग जीवनात येऊ दे पण अंतःकरणातला आनंद न बिघडवता, आत्मस्थिती न बिघडवता आपल्याला जीवन जगता येणे याला या संसारातून तरुण जाणे असं म्हणतात. आणि असा परमार्थ सिद्ध करायचा असेल तर पहिला पुरुषार्थ जो धर्म सांगितलेला आहे त्या धर्मानुसारी जीवन जगण्याचा प्रयत्न जो करतो म्हणजे सदाचाराने वागतो, स्वधर्म आपल्या वाटेला जो काही कर्तव्य आलेले आहेत ते कर्तव्य निर्लेप भावनेने करत राहतो, निस्वार्थी वृत्तीने करत राहतो,
तो हळूहळू या परमार्थाचा अधिकारी होतो. हा परमार्थ जो आहे त्याच्यासाठीच अनेक लोक जे तपश्चर्या करताना आपल्याला दिसतात, अनेक साधक साधना करताना दिसतात आणि या भवसागरातून तरुण जाण्याचा प्रयत्न करतात. तो सगळा काही ह्याच्यासाठीच म्हणजे परमार्थ सिद्धीसाठीच त्यांचं चाललेलं आहे. परमार्थ हेच एकमेव त्याचं साधन आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? जीवनमुक्त ब्रह्मरूप असल्याने खरा सत्ताधीश असतो. आता सत्ताधीश असणाऱ्या राजाच्या मनामध्ये जोपर्यंत विषय वासना आहेत तोपर्यंत तो पूर्ण स्वावलंबी होऊ शकत नाही. ययाती राजाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी होता, भरपूर दासदासी त्याच्या अवतीभोवती होत्या, भरपूर संपत्ती होती, पण एवढा राजविलासात लोळत असून सुद्धा भोगासाठी हपापलेला असल्यामुळे मुलाचं तारुण्यही त्यांनी मागून घेतलं. आता कोणाकडे दुसऱ्याकडे काही मागणं याला भीक मागणंच असं म्हणतात. म्हणून परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? ज्याला परमार्थ सिद्धीला नेता येत नाही तो जणू काही भिकारीच आहे. आणि परमार्थ ज्याला साधलेला आहे त्याला बाहेरून काही सत्ता, वैभव, पैसा दिसत जरी नसला तरी अंतःकरणाची श्रीमंती, मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. परमार्थ सिद्ध केलेल्या संतांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आता हा परमार्थ सिद्धीला कोणाला नेता येतो? तर अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. अनंत जन्माचं शुद्ध पुण्याचा साठा असेल तर, आता पुण्याचा शुद्ध पुण्याचा एक साठा आहे, सकाम पुण्याचा एक साठा आहे आणि पापात्मक पापाचा एक साठा आहे. पापात्मक पाप असेल तर माणूस नरकात जातो, पुण्यात्मक पाप असेल तर माणूस स्वर्गात जातो, किंवा पापात्मक पुण्य असं जर असेल तर तो स्वर्गापर्यंत म्हणजे सकाम पुण्य करणारा स्वर्गापर्यंत जातो आणि निष्काम पुण्य ज्याच्या गाठी आहे बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी. तेव्हा सर्व गोपिकांच्या मनामध्ये जे भगवंताविषयीचं प्रेम निर्माण झालेलं होतं ते शुद्ध पुण्यामुळेच त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रपंचापेक्षा सुद्धा जास्ती प्रेम भगवंताचं निर्माण झालेलं होतं. असं ज्यांच्या ठिकाणी निर्माण होतं त्याच हे परब्रह्म जे आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. हा मुख्य परमात्मा त्यांच्या चित्ताला पूर्णपणे त्या परमात्म्याला त्यांचं चित्त गवसणी घालू शकतं. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. की मनुष्य देहात आल्यानंतरही जो आपलं आद्य कर्तव्य परमार्थ सिद्धी आहे असं समजत नाही तो काय झालेला आहे? मग समर्थ सांगतात की भूमी भार होय. असा जो कोणी आहे की नरदेहात येऊन जो परमार्थ सिद्धी करत नाही तो निव्वळ भूमीला भार झालेला आहे, किंवा आईची कूस त्यांनी धन्य न करता नुसताच आईला सुद्धा त्रास दिलेला आहे, कुलक्षय केलेला आहे. पण जो परमार्थ सिद्धी करतो तो त्याच्या कुळांना सुद्धा उद्धरून नेतो, असं हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की परत परत जन्म, परत परत मृत्यू ह्याच्यामध्ये तो स्वतःलाच लोटून देतो. कारण वासना शिल्लक राहिली की परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. आणि जिथं परमार्थ सिद्ध होतो तिथं त्याचं अंतःकरण जे आहे ते पूर्ण अनासक्त झालेलं असतं. त्यामुळे वासनांचा त्याच्याशी काही संबंध देहात असतानाच निर्वासन जो होऊ शकतो त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो आणि तोच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. असो भगवत प्राप्ती विण करी संसाराचा सीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. की परमार्थाचं महात्म्य सांगत असताना, त्याची अपूर्वता सांगत असताना, जन्माला येऊन जो फक्त जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला या पद्धतीने जो काबाड कष्ट करत करत नुसतंच परत परत प्रपंच करत राहतो, परत प्रपंचासाठी जन्माला येतो, असा जो आहे
त्याचं समर्थ म्हणतात मुख सुद्धा पाहू नये. म्हणजे नरदेहात येऊन जो भगवंताची ओळख करून घेत नाही आणि भगवंताशी ऐक्य पावत नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करुनी. व्यक्तिगतरित्या स्वतःचं सार्थक, त्यानंतर कुटुंबियांचं सुद्धा सार्थक आणि पूर्वजांचा सुद्धा सर्वांचा उद्धार. भगीरथाने ती गंगा भूतलावर आणून आपल्या सर्व पूर्वजांचा उद्धार केलेला आहे, असं आपण भागवत कथेमध्ये ऐकतो. इथं सुद्धा तसंच की शहाणे जे लोक आहेत, म्हणजे विवेकी जे लोक आहेत, त्यांनी नरदेहात आल्यानंतर या नरदेहाचं आद्य कर्तव्य भगवत प्राप्ती असं भक्तीच्या भाषेत बोलायचं आणि जीव ब्रह्म ऐक्य असं शास्त्रीय भाषेत बोलायचं. या दोन्हीचंही फळ शेवटी जीवनमुक्ती, आनंद आणि सर्वाभूती प्रेम हेच आहे. अत्यंत समाधान, शांती, तृप्ती, आनंद हे चित्ताला जर प्राप्त झालं तरच या नरदेहाचं सार्थक झालं. अन्यथा नरदेहात येऊन सुद्धा अत्यंत आनंदरूप असणारा ब्रह्म हे आपलं स्वरूप असूनही आपण मात्र प्रपंचासक्त होऊन सातत्याने रडत बसतो, हे संतांना पाहवत नाही. म्हणून परमार्थ सिद्धीसाठी काय काय आवश्यक आहे, त्या परमार्थाने काय काय लाभ होतात, तो परमार्थ कोणाच्या संगतीमध्ये आपला फुलू शकतो, या पद्धतीचं सगळं विवेचन ह्या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे. जय जय रघुवीर.